नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल गिरीश्रीमध्ये. आणखीन एक समुद्रकिनारा आपण एक्सप्लोअर करायला आलेलो आहोत. कोरलाई किल्ला. कोरलाई किल्ला हा अलिबाग रेल्वेपासून 7-8 किलोमीटरवरती आहे. ते कुंडलिका नदी इथे मिळते समुद्राला, त्या ठिकाणीच पाठचा कोरलाई किल्ला वसलेला आहे. आम्ही तिथे आता बेसपाशी पोहोचलेलो आहोत. हा लाईट हाऊस आहे, तिथे लिहिलेलं आहे बघा, कोरलाई फोर्ट दीपगड. त्याच्या बाजूनेच किल्ल्यावर जायचा मार्ग आहे. दक्षिण उत्तर असा पसरलेला किल्ला आहे. आम्ही त्या बाजूने इकडे किल्ल्यावरती आलेलो. आता आम्ही चाललो किल्ल्यावर. पाठून आपण पायी आलो आणि आता पायऱ्या लागलेल्या आहेत किल्ल्यावर जाण्यासाठी. आपण आता पायऱ्या चढून वरती आलेलो आहेत. आपल्याला लाईट हाऊस दिसतोय समोर. मस्त अरबी समुद्राचा नजारा आहे. आणि हा बघा इथे पोचलेलो तटबंदीच्या इथे. हा पश्चिमेकडचा दरवाजा वाटतोय. प्रवेशद्वार खूप छोटा प्रवेशद्वार आहे. आणि हा उत्तरेकडील बुरुज आहे. आपण आता प्रवेश करतो किल्ल्याच्या आतमध्ये. उत्तर दक्षिण असा पसरलेला किल्ला आहे. आपण पहिले उत्तर बाजू बघूया, मग दक्षिणेकडे जाऊया. तर हा उत्तर बाजूचा बुरुज आहे. ते दोन्ही बाजूला देवड्या आहेत पहारेकरांच्या. इथून खाली पायऱ्या आहेत. ते मला वाटतं खालपर्यंत जाते. आपण खालपती जाऊन बघू. आणखीन एक बुरुज आहे छोटा, हा मुख्य बुरुज असावा. तर आपण खाली चाललोय. हा मार्ग असाच चाललेला आहे खाली. काही दिसत तर नाही आहे, पण रुंद असा तटबंदीचा बुरुज आहे. त्या खालीच आपण चाललेलो आहे. पूर्ण गवत आहे मार्गावर. आणि इकडे ताडाची झाडं आहेत. अच्छा, तर इकडे मोठं असं तटबंदी दिसते आपल्याला. वा, पूर्ण अरबी समुद्र दिसतोय चारी बाजूने. आणि खालची बघा, एकदम खालची तटबंदी पण दिसते. आणि समोर एक खिडकीमध्ये तोफगोळा ठेवला आहे, तोही स्पष्ट दिसतोय. आपण खाली जाऊन बघूया. खाली त्याला आपण आणखीन खाली चाललेलो आहे खालची तटबंदी बघायला. हो ये. ताडाची झाडं वाढलेली आहेत. तर इथं पूर्ण गवत माजलेलं आहे. वा, हो, जबरदस्त. ही बघा, ते तोफ ठेवलेली आहे शत्रूवर मारा करण्यासाठी, जो अरबी समुद्रातून येईल. एकदम परफेक्ट लोकेशन आहे. आणि खालची छोटी तटबंदी आहे, एकदम ती समुद्र सपाटीला लागूनच तटबंदी आहे. खडकही स्पष्ट दिसतात. मजबूत तटबंदी असावी. प्रत्येक उंचीवर आपल्याला बुरुज दिसत आहेत. हा पहिला बुरुज, दुसरा बुरुज, आणि आपण प्रवेशद्वाराच्या इथून पाहिला जो जबरदस्त. आता उत्तर बाजूचं प्रवेशद्वार पाहिलं बघा. हे प्रवेशद्वार आहे. इथे काही खुणा दिसत आहेत विटांच्या, पण अजून पक्का बांधकाम आहे. आता आपण इथून सरळ चाललो आहे दक्षिण बाजूला. दक्षिण बाजू जी उंच बाजू आहे, खालची बाजू होती. आता आपण दक्षिण बाजूला जाऊ, जी सर्वोच्च स्थान आहे या किल्ल्याचं. तर हा उत्तरेकडचा प्रवेशद्वार आहे. इथे नाव पण लिहिलेलं आहे, सेंट फ्रान्सिस झेवियर. पण पेशव्यांनी ह्या दरवाजाचं नाव नंतर नामांतरण करून गणेश दरवाजा असं ठेवलं. उत्तरेकडचा दरवाजा जो उत्तर बाजू बघतोय अरबी समुद्राची.
उत्तर बाजू आहे कोर्लाईची, जी खोलगड भागात होती. आणि आता आपण दक्षिण बाजूला चाललेले आहे. तिथे बालेकिल्ला असावा. दोन्ही बाजूला अशी तटबंदी आहे याला पण, त्या दक्षिण टोकावर जाण्यासाठी. आणि समोर आपल्याला विस्तीर्ण असा बुरुज दिसतोय. ही बघा, ही पूर्व बाजूला एक तोफ मारलेली आहे, भव्य अशी तोफ आहे. सरळ ती बघतीये रेवदंडा किल्ला. समोर जो रेवदंडा किल्ला दिसतोय त्याच्याकडेच त्याचं टोक आहे. आणि संपूर्ण किल्ला दिसतोय. रेवदंडा जेट्टी दिसतीये. आणि इकडचा रेवदंड्याकडून मुरुड जंजिराकडे जाणारा मार्ग. आणि ही आहे कुंडलिका नदी येऊन इथे मिळते अरबी समुद्राला. हा पूर्ण खाडी क्षेत्र आहे. हा ना, हा मधला दरवाजा आहे. अरे बापरे, बराच मोठा जाडजूड असा भव्य दरवाजा आहे. मधलाच दरवाजा आहे हा. एक बाजूने तुटलेला आहे. वरती जाण्यासाठीचा मार्ग पण ते पण थोडं ढासळलेलं वाटतंय. आणि तो आहे दक्षिण बाजूचा बुरुज. तिकडे जाऊन बघूया आपण. आता आपण जसं दक्षिण बाजूला चाललेलं आहे, इथे तलाव वाटतोय पाण्याचा, पण सुकलेला आहे. ते पायऱ्या पण आहेत खाली उतरण्यासाठी. पाणी ते जिरत नसावं. आणि सध्या माती आणि गवत माजलेलं आहे तिकडे. तर बघा तिकडे एक तोफ दिसते. तिथे एक तोफ आहे. तोफ अजून शाबूत आहे किल्ल्यावर. आणि आपण या दक्षिणेच्या प्रवेशद्वारावर एंट्री केलेली आहे. याला पुस्ती दरवाजा असं म्हणतात. हे पुस्ती दरवाजा आहे. इथे डागडुजी व्यवस्थित केलेली आहे. झाडं वगैरे लावलेली आहेत. आणि बऱ्याच प्रमाणात गवत मारलेलं आहे तटबंदीवर, अजूनही दिसत आहे. इथे तुळशी वृंदावन आहे आवारातच. आणि शंकराचं मंदिर दिसतं. आणि वा, पिंड आहे प्राचीन आणि तीच मंदिर आहे शंकराचं. आपण तिकडे चाललो आहे बुरुजावरती, जिथे तोफ ठेवलेली. इथे कोर्ला किल्ल्याची माहिती दिली, पण ते पुसट झालेलं आहे. आणि बाजूलाच इथे एक वाड्यासारखं काहीतरी आहे. वाडा नाही म्हणता येणार याला. इथे पाणी काढण्यासाठी अच्छा, अंडरग्राऊंड पाण्याची टाकी आहे. आणि हे पाणी काढण्यासाठी तिथे ते हे ठेवलेलं आहे, बास्केट. अच्छा, हे बघा आतमध्ये अजूनही पाणी. आणि पाणी पिण्यायोग्य असावं, कारण की कचरा पडत नाही आहे. आणि मे बी इथे आजूबाजूला समुद्र असल्यामुळे बाष्पीभवन होतं. ते बाष्पीभवन थांबवण्यासाठी ही पूर्ण टाकी बांधली असावी. आणि गोड्या पाण्याची उपलब्धता असावी या किल्ल्यावर, म्हणून हे असं वरचं स्लॅब टाकलेलं आहे. खूप मस्त. आणि इथून आता आपण चाललो आहे पुढे. बघा हे पाणी इथून जमत असावं. पाणी येण्यासाठी बुरुजावरून मार्ग काढलेला आहे. ही पूर्ण दक्षिण बाजू तटबंदी आहे. आता गवत असल्यामुळे प्रॉपर दिसत नाही आहे. झाडं उगवलेली आहेत वेगवेगळी. आणि बघा ह्या बाजूला पोर्तुगीजांनी काही त्यांचं सिम्बॉल टाकलेलं आहे. एका दगडामध्ये कोरलेलं आहे. काढलेलं ते आता निश्चित आपल्याला सांगता येत नाही. आणि दक्षिण बाजूच्या बुरुजावर तिकडे एक सिम्बॉल दिसतोय.
ते पण पोर्तुगाल भाषेत काहीतरी लिहिलेलं आहे. हे बघा, हे दुसरं बुरुज आहे. 2 बुरुज आहेत दक्षिण बाजूला. इकडे हा पश्चिमेकडे बघणार आहे. इकडे पाण्याची टाकी आहे आणि हा एक आहे बुरुज. आणि इथे अजून तोफा शाबूत आहेत. तोफ्यासोबत गाडासुद्धा शाबूत आहे. अरबी समुद्राकडे आणि रेवदंडा किल्ल्याकडे बघणारे हे आहेत तोफ. समोर पूर्ण परिसर दिसतोय. रेवदंडा आणि कुंडलिका नदी. पश्चिमेकडचा दरवाजा, याला पुस्ती दरवाजा असं म्हणतात. हे बघा, हे एक चिन्ह आहे पडलेलं आहे. पोर्तुगीज त्यांच्या काळामध्ये त्यांनी कोरून ठेवलेलं असावं. अखंड दगडावर एक कोरलेलं आहे त्यांनी काहीतरी. आणि हे समोर आपल्याला दिसतंय चर्च आहे, पोर्तुगीजांनी बांधलेला. ते असेच खाणे आहेत, कसले ते माहिती नाही. चर्च पण भलं मोठा चर्च आहे. आपण चर्च पाहिला. चर्चच्या पाठीच पुन्हा एकदा दक्षिणेकडचं बुरुज की काय सांगता येत नाही, किती बरेच बुरुज आहेत. ते पोर्तुगीजांनी काही कोरलेलं आहे. हे बघा, इथे एक दरवाजा दिसतोय. दरवाजा बुजलेला आहे. आणि इथून सुंदर असा नजारा दिसतोय पश्चिम तटबंदीचा. बेसही दिसतोय जी आपण ट्रेक चालू केलेली. आणि इकडचा दक्षिणेकडचा परिसर. बाजूलाच एक मंदिर आहे. प्रतिमा इथे दिसत नाही आहेत. इथे फुलं वाहिलेली आहेत मंदिराच्या इथे. आणि कोनाडे आहेत रूमच्या बाजूला. आणि शेवटी आपण पोचलेलो आहोत दक्षिण टोकावर. ते बघा, गाड्याची चाकांचे अवशेष आहेत. आणि तोफ अजूनही जशीच्या तशी आहे. थोडं तिचं आवरण गंजलेलं आहे. बघा, ही पश्चिमेकडे मारा करण्यासाठी ठेवलेली असावी. आणि शेवटी आपण पोचलेलो आहोत दक्षिण टोकाकडे. आणि इथून हा बघा, इकडे आणखीन एक तोफगाडा आहे. बापरे, ही सर्वात मोठी तोफ आहे किल्ल्यावरची. जवळजवळ 10 फूट लांब आहे. आणि तिला चाकं म्हणजे डागडुजी केलेली आहे तिची. हिचा मारा बराच लांब असावा. ओलंही बुजलं नाही आहे तिचं अजून. ओलंही दिसतं आहे. अरे वा, इकडून बघा, एक कोरलाई बंदराचा संपूर्ण असा परिसर दिसतोय. खूप सुंदर वाटतंय. या बाजूला कोरलाई बंदर, कुंडलिका नदी, आणि या बाजूला अरबी समुद्र, आणि मध्ये तो बंदर वसलेला आहे. खूप सुंदर नजारा आहे इकडचा. तर मित्रांनो, अशा प्रकारे गडफेरी पूर्ण झालेली आहे. इथून आजूबाजूचा परिसर खूप सुंदर दिसतो. इकडून पश्चिमेला अरबी समुद्र आणि पूर्वेला कुंडलिका नदी. सुंदर आहे. नक्की तुम्ही विजिट द्या त्या किल्ल्याला. 10 ते 15 मिनटाचा ट्रेक आहे असेंडचं. पण तुम्हाला असं आजूबाजूचं विंगम दृश्य दिसतं. समुद्र सपाटीपासून खूपच कमी उंचीवर असलेला किल्ला आहे. किल्ला बांधण्याचं प्रमुख कारण असं होतं की कुंडलिका नदी त्याच्यावर लक्ष, आणि पहिले व्यापार चालायचा कुंडलिका नदीमधून खाडी क्षेत्रामध्ये, त्यावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा प्रमुख वापर होत होता. ठीक आहे मित्रांनो, पुन्हा एकदा भेटू आपण अशीच किल्ल्याची भ्रमंती करताना.
असेच व्लॉग बघत राहा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय शिवराय.